Number 3, study of flower structure of self-pollinated and cross-pollinated crops. So different structures of particular self-pollinated crops and particular cross-pollinated crops. After that, we will see exercise number 4, emasculation and hybridization techniques in self, cross, and often cross-pollinated crops. So depending upon the percentage of cross combination or cross pollination. So depending upon percentages of crossing. So different self-pollinated crops are there, cross-pollinated crops are there, and often cross-pollinated crops are there. So further exercise number 4 includes the emasculation and hybridization techniques, which is in particular self-pollinated crops, then cross-pollinated and often cross-pollinated crops. Okay, so let's start with the exercise number 3, study of floral structures of self-pollinated and cross-pollinated crops. So दिसतंय ना सगळ्यांना? सो पर्टिक्युलर ह्या एक्सरसाइज मध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात, तर मेन जे काय फ्लॉवरचं स्ट्रक्चर असतं सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये कसं असतं आणि क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये कसं असतं. ठीक आहे. सो पर्टिक्युलर स्टार्टिंग विथ द इंट्रोडक्शन ऑफ दिस एक्सरसाइज, द क्रॉप्स प्लांट the crop plants have a complex reproductive apparatus known as a flower. Okay, so particular flower is responsible for the reproduction in particular crops. So the flower or stalk is a stem. The flower stalk is a stem. जे फ्लॉवरला पकडून ठेवतं पर्टिक्युलर प्लांटला, त्याला आपण म्हणतो स्टेम, त्या पर्टिक्युलर फ्लॉवरचं, which support the flower in a favorable position for the particular pollination process. When it bears a single flower or the main cluster of flower, it is known as a peduncle. जेव्हा एक सिंगल फ्लॉवर किंवा जे क्लस्टर फ्लॉवर्स असतं त्याला ते एक सिंगल जे काय अटॅच केलेलं असतं जे काय स्टॉक किंवा स्टेम, त्याला आपण म्हणतो पेड्युंकल. ओके, सो इन फ्लॉवर क्लस्टर्स द इंडिव्हिज्युअल स्टॉक इज कॉल्ड एज अ पेडिसेल. या फ्लॉवर मध्ये पर्टिक्युलर तुम्हाला डायग्रामॅटिकली सांगेन, फ्लॉवर मध्ये जे मेन फ्लॉवर किंवा क्लस्टर ऑफ फ्लॉवर्स जे अटॅच असतं पर्टिक्युलर फांदीला, त्याला आपण म्हणतो पेड्युंकल. आणि त्यानंतर जे क्लस्टर म्हणजे एकत्र असतात फ्लॉवर, ते ज्या पेड्युंकलला अटॅच असतात त्याला आपण म्हणतो पेडिसेल. ओके, सो द फ्लॉवर डेव्हलप्स ऍज अ ब्रँच फ्रॉम बड ग्रोइंग इन द एक्झिल ऑफ लीफ नोन ऍज अ ब्रॅक्ट. ओके, जी काय ब्रँच असते पर्टिक्युलर एक्सिल पोझिशनला जी काय लीफला अटॅच असते, ओके, त्याला आपण म्हणतो ब्रॅक्ट. ओके, त्या फ्लॉवरचं स्ट्रक्चर वरून तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होईल. सो डिफरंट पार्ट्स ऑफ फ्लॉवर. So the flower contains the sexual reproductive structures. Everybody easily दिसते ना सगळ्यांना? Okay. So parts of flower, particularly the flower contains the sexual reproductive structures of the plant. A typical complete flower consists of 4 circles of flower organs. Okay. जे काही 4 सर्कल्स असतात टिपिकल कंप्लीट जे काही फ्लॉवर असतं, कंप्लीट फ्लॉवर म्हणजे ज्यामध्ये बोथ रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट असतो, त्याला आपण म्हणतो कंप्लीट फ्लॉवर किंवा त्याला आपण म्हणतो हर्मॅफ्रोडाइट फ्लॉवर. ओके, सो पर्टिक्युलर फ्लॉवरचं स्ट्रक्चर जी काही पेडिसेल आहे बेसमेंटला, हायलाइटर मी यूज करतो. ओके, ही पेडिसेल दिसत असेल. सो पर्टिक्युलरली ही पेडिसेल जी काय अटॅच असते त्या पर्टिक्युलर क्लस्टर मध्ये जे काय फ्लॉवर असतील त्याला, किंवा जी काय मेन ब्रॅक्ट असते लीफ एक्सेलचे, ठीक आहे, त्याला ती पेडिसेल ही पेड्युंकलला अटॅच असते आयदर, किंवा पेडिसेल ही ब्रॅक्टला अटॅच असते. त्यानंतर जो फ्लॉवरचा वरचा भाग असतो, ठीक आहे, डिस्कच्या खालचा, त्याला आपण म्हणतो थॅलॅमस. ओके, त्यानंतर सेपल्स आणि पेटल्स ह्या 2 अटॅच असतात ह्या डिस्क भोवती. जी डिस्क म्हणजे गोल राऊंड असतो त्याला आपण म्हणतो डिस्क. ओके, त्याला अटॅच असतात सेपल्स. पहिल्यांदा ह्या सेपल्स 2 असतात सेपल्स, ठीक आहे, खालच्या साईडला ज्या असतात. क्रॉस सेक्शन मध्ये फ्लॉवर कट केल्यानंतर हा आपण व्ह्यू बघतोय, त्यामध्ये 2 सेपल्स असतात आणि त्यावरती पेटल्स असतात. ठीक आहे, पेटल्स म्हणजे जे फ्लॉवरचं आपल्या वेगवेगळे रंगबिरंगी असतं ना, त्याला आपण पेटल्स म्हणतो.
ओके, त्यामध्ये दोन रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात. पहिला असतो अँड्रोशियम, जो की अँथर आणि त्याचे जे काही फिलामेंट आहे त्याने बनलेला असतो. आणि दुसरा असतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, जो की स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी ह्याने बनलेला असतो. ओके, सो स्टिग्मा, इथे बघा ही स्टिग्मा आहे, ठीक आहे. खाली ही ओरी असते. ओरीमध्ये ओव्हल्स प्रेझेंट असतात, जे की पोलन ग्रेन्स थ्रू फर्टिलाइज तयार झाल्यानंतर हे ओव्हल्स ओरीमधले हे फर्टिलाइज होतात आणि तिथे ओव्हल्स हे डेव्हलप होऊन त्याचं फायनली सीड मध्ये कन्व्हर्जन होतं. तो हे स्ट्रक्चर आहे इन जनरल. जे काही सेल्फ पॉलिनेटिक क्रॉप किंवा कम्प्लीट फ्लॉवरचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये स्टॅमेन्स, जे काही अँड्रोशियम, स्टॅमेन आणि फिलामेंट, हे अँड्रोशियम किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आपण म्हणतो. आणि जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो तो असतो स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओव्हरी मध्ये ओव्हल्स प्रेझेंट असतात. आफ्टर द फर्टिलायझेशन प्रोसेस दिस ओव्हल्स डेव्हलप्स अँड forms a particular complete seed, fully developed seed. Okay, so parts of one by one बघूया. First, the calyx or the sepals is one of the outer side of next within its corolla, that is the petals. Okay, calyx जे की बेसमेंटला असतं डिस्कच्या अबो, ठीक आहे. फ्लॉवर स्ट्रक्चर तुम्ही बघा फील्ड मध्ये कुठेही आजूबाजूला झाडाचं फ्लॉवर ओपन करून बघा, तुम्हाला पहिल्यांदा हिरवा पार्ट दिसतो, तो सेपलचा असतो किंवा त्याला आपण म्हणतो कॅलिक्स. ओके, जे आउटर साइड कोरोलाच्या आउटर साइडला असतं. त्यानंतर कोरोला प्रेझेंट असतात. आणि कोरोला मीन्स पेटल्स. ओके, ह्या रंगीबेरंगी फुलं कलरचे जे असतात ते पेटल्स असतात. सो these petals are large and brightly colored, both concerned directly or indirectly with the process of reproduction. Then stamens and pistils in which are developed, and the male and female sexual cells from the union, which is the new individual develops after the particular union of this male and female sexual cells, that is particular union of this androecium part and gynoecium part, particular new individual develops. So both these structures functions in the production of seed. The stamen consists of a terminal organ, the anther supported by the stalk or filament. Okay, so particular stamens जे असतात अँथरचे, ओके, अँथर्स हे अटॅच झालेले असतात विथ द हेल्प ऑफ दिस स्टॅमेन्स. ओके, सो फिलामेंट, दिस अँथर्स ऑर स्टॅमेन्स एक कम्प्लीट त्यामध्ये पोलन ग्रेन्स अवेलेबल असतात आणि ते अटॅच फिलामेंट नव्हतात बेसमेंटला जिथं ओव्हरी अटॅच असते. So the anther or stamens consist or contains usually two pollen sacs. Okay, so in particular that pollen sac, particular pollen grains are present. So in the early development, each pollen sac consists of a large number of pollen mother cells, that is a PMC. Okay, so each of these or each of which divides into a group of 4 pollen grains. The pollens is liberated when they are mature by the splitting open the flowers pollen sac wall. ओके, जेव्हा ते मॅच्युअर होतात तेव्हा ते ओपन होतात आणि ते स्प्लिट होतात. ओके, जी काही पोलन सॅक आहे ती कुठून ते बाहेर होते. पोलन सॅकची जी काही वॉल असते ती फाटून ती बाहेर होते. ओके, सो द इच पोलन ग्रेन कंटेन्स 2 मेल गॅमेट्स अँड अ ट्यूब न्यूक्लियस. सो दिस व्हेरी ग्रेटली इन साइज from a diameter less than 0.01 mm to very large cells up to 0.25 mm wide and visible to naked eye. Visible कसे असतात? इन जनरल जे काही डस्ट असते, ओके, त्या स्वरूपात आपल्याला ती पोलन ग्रेन्स आहेत हे विजिबल असतात. म्हणजे तुम्ही सिम्पली जस्ट स्प्लिट असं टॅप केलं फ्लॉवर वरती तरी पण मॅच्युअर फ्लॉवर असेल तर त्यावरती टॅप केल्यानंतर तुम्हाला ती डस्ट अशी उडताना तुम्हाला दिसते. ठीक आहे, ते जनरली पोलन ग्रेन्सच असतात जे काही उडत असतात. ठीक आहे, सो नेक्स्ट हे झाला अँड्रोशियमचा पार्ट, जो काही मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो तो मेनली कशापासून बनलेला, काय काय त्यामध्ये कंपोनंट असतात. तर एक असतं स्टॅमेन्स, त्याला आपण अँथर्स म्हणतो, आणि ते स्टॅमेन्स हे फिलामेंटने अटॅच असतात पर्टिक्युलर जिथे ओव्हरी अटॅच असते तिथे. ओके, आणि हे स्टॅमेन्स मध्ये पर्टिक्युलर पोलन सॅक असतात प्रेझेंट, ज्यामध्ये पोलन मदर सेल्स प्रेझेंट असतात. आणि आफ्टर मॅच्युरेशन पर्टिक्युलर मेल गॅमेट्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. एक ट्यूब न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि तो बस्ट होतो
आफ्टर मॅच्युरेशन. ओके, नेक्स्ट आता पार्ट बघूया आपण, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. सो द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट or the gynoecium or the pistils are commonly consist of the an enlarged base or ovary in which the seeds are developed. ओके, ते पर्टिक्युलर हा पार्ट हा ओव्हरी मध्ये प्रेझेंट असतो. ओके, pistils is carpel which encloses the ovule known as the ovary. ओके, सो पर्टिक्युलर जी काही गायनोशियम आहे हा कव्हर झालेला असतो पर्टिक्युलर ओव्हरी मध्ये, ज्यामध्ये ओव्हल प्रेझेंट असतो. ओके, सो ऍट इट्स टिप द स्टिग्मा मीन्स अ रिसेप्टिव्ह ऑर्गन ऑफ अ गायनोशियम. रिसेप्टिव्ह पार्ट असतो जो की पोलन ग्रेन रिसेप्ट करत असतात, त्यावरती अटॅच होत असतात, त्यावरती जर्मिनेट होत असतात. पोलन ग्रेन्स ते पोलन ट्यूब फॉर्म करत असतात. असे जो काय पार्ट असतो त्याला आपण म्हणतो स्टिग्मा, जो की अप्पर साइडला त्या गायनोशियमच्या पार्ट वरती प्रेझेंट असतो. which is a sticky or otherwise modified so that it holds the particular pollen grains. Okay, so स्ट्रक्चर बघा फ्लॉवरचं. स्टिग्मा जो की टॉप एंडला असतो. ओके, या स्टिग्मा नंतर तो स्टिग्मा अटॅच केलेला जी काय पार्ट असतो तो असतो स्टाईल, आणि एकदम बेसमेंटला असते ती ओव्हरी, आणि ओव्हरी मध्ये डिफरंट ओव्हल्स हे प्रेझेंट असतात विच आर अटॅच्ड विथ द पर्टिक्युलर प्लासेंटा. जे काय अटॅचमेंट असते ती असते प्लासेंटा. ओके, ओव्हरी जे डॉटर दिसतात ना हे सगळे ओव्हल्स ते अटॅच झालेले असते प्लासेंटा. ओके, आणि त्या साईडला बघा हे दोन जे आहेत हे अँथर्स आहेत. ओके, अँथर्स म्हणजे पोलन अँथर्स मध्ये पोलन सॅक प्रेझेंट असतात, पण पोलन सॅक मध्ये पोलन ग्रेन्स हे प्रेझेंट असतात. ओके, सो आणि हे जे अँथर्स आहेत हे पर्टिक्युलर फिलामेंटने बेसमेंटला, ओव्हरीच्या बेसमेंटला हे अटॅच असतात. ठीक आहे, आणि जे काय त्याच्या बाहेरचं जे काय हे सगळं टोटल अँथ्रोशियम आणि गायनोशियम हे टोटल स्ट्रक्चर हे कव्हर केलं जातं पेटल्सने, आणि पेटलच्या बाहेर सेपल्स म्हणजे कॅलिक्स प्रेझेंट असतात. ओके, सो both these petals and sepals, that is corolla and calyx, are collectively known as a perianth, and these particular parts of a male reproductive part, that is anther and filament, collectively known as a stamen or androecium, and this female reproductive part, that is a stigma, consisting of a stigma, style and particular ovary. Okay, ovary includes placenta and ovules. These are collectively known as a female reproductive part or gynoecium. Okay, so thus the ovules or particular potential seeds within the ovary are attached to it at a definite point known as a placenta. Okay, जिथे ओव्हल ओव्हरीला अटॅच असतात त्याला आपण म्हणतो प्लासेंटी. ओके, सो डिफरंट व्हेरिएशन इन फ्लॉवर पार्ट्स, वेगवेगळे जे आता हे झालं एक हर्माफ्रोडाइट और कम्प्लीट फ्लॉवरचं स्ट्रक्चर, ह्यामध्ये पण वेगवेगळे व्हेरिएशन असतात एकसारखे. नेट कनेक्शन गेलेलं आहे, आवाज काय माझा येणार नाही. ते आवाज येईल, तुम्हाला स्लाइड दिसणार नाही, तसं वेट करा. So different variations that are includes in these different changes in particular these flower parts. So the four groups of flower organs show such a great variation in the number, size, shape, color, texture, and relative position of their parts. So they give the flower a great range of diversity than the other organs of the plant. So वेगवेगळे जे काही व्हेरिएशन्स आहेत म्हणजे फ्लॉवरचं स्ट्रक्चर मध्ये असेल, त्याच्या नंबर मध्ये असेल, त्याच्या साईज मध्ये असेल, वेगवेगळ्या स्ट्रक्चर इन्क्लूड्स पर्टिक्युलर शेप, कलर, टेक्स्चर आणि त्याची पोझिशन, वेगवेगळ्या पोझिशनला ते पार्ट्स असतील. सो ह्यामध्ये व्हेरिएशन बऱ्यापैकी असते. ओके, सो
ही ही जी काय व्हेरिएशन आहे ही झाली डायव्हर्सिटी पर्टिक्युलर त्या वेगवेगळ्या प्लांट्स. सो द अ फ्लॉवर विथ ऑल फोर सर्कल्स ऑफ फ्लोअर ऑर्गन्स present is called as a complete flower and found in particular cotton, linseed, tobacco, potatoes, soybean, etc. Okay, so in particular these crops, all the four circles of flower organs are present. That is, these crops, हे जे काय क्रॉप्स आहेत कॉटनचे किंवा फ्लॉवर्स आहेत किंवा लिन्सीडचे किंवा टोबॅको, पोटॅटो आणि सोयाबीन, हे जे काही फ्लॉवर्स आहेत ह्यामध्ये सगळे पार्ट्स हे कम्प्लिटली प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कम्प्लीट फ्लॉवर. सो कम्प्लीट फ्लॉवरचे एक्झाम्पल आहेत कॉटन, लिन्सीड, टोबॅको, पोटॅटो, सोयाबीन. ओके, सो इफ द कॅलिक्स इज मिसिंग, ओके, ह्यामधला एखादा पार्ट जर मिस असेल तर त्यातला कुठला कॅलिक्स जर मिस असेल तर त्याला आपण म्हणतो अपेटॅलस फ्लॉवर. ओके, लक्षात घ्या कुठल्या फ्लॉवरला काय म्हणायचं. जर कॅलिक्स, तुम्हाला इथून पुढे जे काय ब्रीडिंग, जे काय इमॅस्क्युलेशन असेल प्रोसेस किंवा पॉलिनेशन प्रोसेस असेल त्यामध्ये क्रॉप असेल तर सिंपल असा वर्ड येईल, पर्टिक्युलर फ्लॉवर ऑफ दिस क्रॉप इज अपेटलस. म्हणजे समजून जायचं अपेटलस म्हणजे कॅलिक्स मिसिंग असतो. ओके, त्याला म्हणतो आपण अपेटलस. कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर अ फ्लॉवर विथ बोथ स्टॅमेन्स अँड पिस्टिल्स इज टर्म ॲज अ परफेक्ट. ज्या फ्लॉवर मध्ये बोथ स्टॅमेन आणि पिस्टिल्स म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि फिमेल, स्टॅमेन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, पिस्टिल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, हे दोन्ही पार्ट जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो परफेक्ट फ्लॉवर. इफ परफेक्ट फ्लॉवर कन्सेप्ट का आला, अपेटलस कन्सेप्ट का आला. आता पुढचा कन्सेप्ट, इफ आयदर द स्टॅमेन्स or the pistils is absence, the flower is asexual and is either staminate असेल तर मेल और पिस्टिलेट असेल तर फिमेल. ओके, जर अब्सेंट असेल, आयदर स्टॅमिन अब्सेंट असेल तर त्याला म्हणतो स्टॅमिनेट. ओके, जर पिस्टिल फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जर अब्सेंट असेल तर त्याला म्हणतो पिस्टिल फ्लॉवर. ओके, so if both the staminate and pistil flowers are distinct from each other but on the same plant, as in maize, the plant is called as a monoecious. So monoecious plant म्हणजे काय, हे दोन्ही पार्ट, ठीक आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे त्या प्लांट मध्ये एका सिंगल फ्लॉवर मध्ये नाहीत पण त्या प्लांट मध्ये आहेत वेगवेगळ्या पोझिशनला. काय लक्षात आलं. एक्झाम्पल मेजचं दिलेलं आहे. मेज मध्ये बघितलंय एकदम टॉप साइडला असतो टॅसल आणि मिडल स्टाकला मिडल अटॅचमेंटला असतो तो असतो कॉब. ओके, सो कॉब म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, टॅसल म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. सो अशा प्लांटला मोनोशियस प्लांट असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा रिपीट करतो, इफ बोथ स्टॅमिनेट अँड पिस्टिलेट फ्लॉवर्स आर डिस्टिंक्ट म्हणजे सेपरेट असतील फ्रॉम इच अदर but on same plant, as in particular maize, the plant is called as monoecious. ही झाले monoecious plant चा concept. Okay, so next बघा dioecious म्हणजे काय. If the two sexes are on the separate plant, the species is termed as a dioecious. जर हे जे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे एका प्लांट वरती आहेत आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे दुसऱ्या प्लांट वरती आहेत, असे जे काही प्लांट्स आहेत याला म्हणतो आपण डायशियस. फॉर एक्झाम्पल हेम, पपाया एक्सेट्रा. ओके, सो पर्टिक्युलर ह्या प्लांट मध्ये पपईचं एकच झाड लावलं तर तुम्हाला इन जनरल पपई आजूबाजूला जर दुसरं झाड नसेल त्याच्या आयसोलेशन एरियामध्ये तर तिथे पपया लागतच नाही. का तर तिथे हे प्लांट हे डायशियस आहे. सो त्यामुळे तिथे पर्टिक्युलर एक सिंगल सेक्स अवेलेबल असतो. त्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं पॉलिनेशन होऊ शकत नसल्यामुळे तिथे फर्टिलायझेशन होत नाही, तिथे प्लांट्स वरती कुठल्याही प्रकारचं फ्रूट लागत नाही. ओके, सो ही झाली कंडिशन डायसियस प्लांटची. डायसियस प्लांट मध्ये वेगवेगळे सेक्सेस हे वेगवेगळ्या प्लांट वरती अवेलेबल असतात. ओके, सो ह्याचं एक्झाम्पल हेम्पा अँड पपया. ओके, सो द एक्सेट्रा. So crops belonging to a particular Gramineae family, including maize, sorghum, wheat, rice, etc., have incomplete flower in which the sepals and petals are lacking. Okay, so particular ह्या प्लांट मध्ये sepals and petals ह्या लॅकिंग असतात. त्यामध्ये लेमा अँड पिलिया हे प्रेझेंट असतात. ठीक आहे, लेमा अँड पिलिया हे वेगळं कोटिंग आलं जे मध्ये ओरी इंटॅक्ट असते. ओके, ओरी
इन्सर्ट असते, त्यामध्ये कम्प्लीट प्रेझेंट असते आणि त्याचं कव्हरिंग असतं लेमा आणि पिलिया. सो हे जे काय ग्रॅमिनी फॅमिली मधले आहेत, मेज, सोरगम, व्हीट, राईस. ओके. So particular if both staminate तो पर्टिक्युलर हे जे काही ग्रॅमिनी फॅमिली मधले आहेत क्रॉप, त्यामध्ये हे सेपल्स अँड पेटल्स आर अब्सेंट. ओके. आता पुढचा कन्सेप्ट बघा, आपण वेगवेगळे कन्सेप्ट बघितले, त्यामध्ये बघा पेटलस कन्सेप्ट बघितला, कम्प्लीट फ्लॉवर बघितला, इनकम्प्लीट फ्लॉवर बघितला, स्टॅमिनेट फ्लॉवर्स म्हणजे कुठले, पिस्टिलेट फ्लॉवर्स म्हणजे कुठले, पुन्हा मोनोशियस प्लांट मध्ये कोणते आणि डायसियस प्लांट म्हणजे कोणते. ठीक आहे, हे कन्सेप्ट झाले. त्यानंतर इन्फ्लोरसेन्स. आवाज येतो सगळ्यांना ऐकू माझा? सगळ्यांना आवाज ऐकू येतोय का? सगळ्यांना आवाज ऐकू येतोय का? मेसेज करा. ओके. अरे आवाज येतो का नाही? ठीक आहे. तर इन्फ्लोरसेन्स म्हणजे काय? सो पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स ऑन पर्टिक्युलर प्लांट इज नोन एज अ इन्फ्लोरसेन्स. जे काय अरेंजमेंट असते फ्लॉवरची पर्टिक्युलर प्लांट वरती, त्याला आपण म्हणतो इन्फ्लोरसेन्स. सो डिफरंट टाइप्स ऑफ इन्फ्लोरसेन्स आर देअर. ठीक आहे. सो द फ्लॉवर्स मे बी सॉलिटरी or they are rising from the ground or singly in the axil of a leaf, or leaves may be modified into a small bracts. So the internode shortened and the flower thus grouped into a clusters. Okay. So particular flowers are arranged into particular clusters by the shortening of internode, and the particular leaves are modified into a particular small bracts. That's why they are arranged and form a particular cluster. That means a group of flowers. So such clusters vary in shape and the arrangement. So the when the first flower opens on the base and are followed upward by progressively younger ones. So the inflorescence is said to be indeterminate. Why indeterminate? बिकॉज द जे पहिल्यांदा जे काय फ्लॉवर्स असतात ते बेसमेंटला तयार होतात आणि ते पहिल्यांदा मॅच्युअर होतात, आणि त्यावरती जसं जसं इन्फ्लोरसेन्स वाढत जाईल तसं तसं त्याला नवीन नवीन फ्लॉवर्स हे इथे तयार होतात आणि ते फ्लॉवर मॅच्युअर होत राहतात आणि त्याची वाढ ही कंटिन्युअस राहते. सो जी वाढ कंटिन्युअस वाढ जाते किंवा कंटिन्युअस वाढ होत राहते त्याला आपण म्हणतो इनडिटर्मिनेट ग्रोथ. आणि जी वाढ ठराविक मर्यादेपर्यंत जाऊन तिथे थांबते त्याला म्हणतो आपण डिटर्मिनेट ग्रोथ. ओके. सो वेगवेगळे जे काही टाइप्स आहेत इन्फ्लोरसेन्सचे, त्यामध्ये पहिला टाइप आहे द रेसिमी और रेसिमी. रेसिमी कशाला म्हणतो? सो रेसिमी पर्टिक्युलर इन विच द इंडिव्हिज्युअल फ्लॉवर have an elongate axis and the individual flowers are borne on the pedicel and arranged in a acropetal succession. So in such inflorescence, the flower near to the base are often mature and even form into fruit, while near the tip and form small buds. Okay. So ह्या रेसिमी मध्ये काय होतं, जे इंडिव्हिज्युअल फ्लॉवर असतं, ओके, त्याचा जो काही ऍक्सिस असतो तो तेवढा इलॉंगेट होतो. एका सिंगल फ्लॉवरचा जो काही ऍक्सिस आहे तो इलॉंगेट होतो आणि जे काही पेडिसेल आहे त्या ऍक्सिसला पेडिसेल आपण म्हणतो. ओके. आणि हा इलॉंगेट झालेला सिंगल जो काही फ्लॉवर आहे तो मॅच्युअर होतो आणि तिथे सिंगल फ्रूट हे डेव्हलप होतो. फॉर एक्झाम्पल चिली, टोमॅटो, ब्रिंजल, यामध्ये काय होतं, ग्रुप ऑफ फ्लॉवर्स नसतात, तिथे सिंगल सिंगल फ्लॉवर हे तयार होतं आणि तिथे ते सिंगल फ्लॉवरचं सिंगल फ्रूट मध्ये कन्व्हर्जन होतं. ठीक आहे. हे झालं रेसिमी. रेसिमी म्हणजे काय आलं, इन्फ्लोरसेन्स ज्यामध्ये सिंगल फ्लॉवर मध्ये सिंगल फ्रूट तयार होतं.
ओके. आणि फॉर एक्झाम्पल चिली, टोमॅटो, ब्रिंजल, लक्षात आलं? त्याचे फ्लॉवर स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला लक्षात येईल. त्याला आपण म्हणतो रेसिमी इन्फ्लोरेसन्स, और इन्फ्लोरेसन्सचा टाइप झाला तो रेसिमी. ओके. देन स्पाइक. Spike. This is similar to the raceme, except that individual flowers are borne directly on axis without stalks. So, जे काही individual flowers असतात, फॉर एक्झाम्पल व्हीट, राईस, ह्यामध्ये स्पाइक, त्याचा इन्फ्लुएन्सला आपण स्पाइक म्हणतो. ह्यामध्ये कसा अरेंजमेंट असतो, एक सिंगल ऍक्सिस असतो. ओके. ह्या सिंगल ऍक्सिस वरती जे काही फ्लॉवर्स असतात हे अटॅच झालेले असतात. ठीक आहे. सो इंडिव्हिज्युअल फ्लॉवर्स हे एका सिंगल रेसिमी सारखे अटॅच झालेले असतात त्या ऍक्सिसला. आणि रेसिम मध्ये कसं असतं, जे काही रेसिम असतात त्यामध्ये सिंगल ऍक्सिस असतात. ठीक आहे. एक सिंगल ऍक्सिस नसतो ज्यावरती सगळे फ्लॉवर्स अटॅच झालेले नसतात. ठीक आहे. रेसिमी मध्ये, स्पाइक मध्ये कसं असतं, सिंगल ऍक्सिस असतो त्यावरती वेगवेगळे रेसिमी ह्या अटॅच झालेले असतात, त्याला म्हणतो आपण स्पाइक. ठीक आहे. सो हे दुसरा इन्फ्लोरेसन्सचा टाइप झाला स्पाइक. तिसरा आहे कॅटकिन. So catkin, it is a unisexual spike in which the sessile flowers. Okay, so catkin, it is a unisexual spike in which the sessile flowers, are borne on the peduncle close to one another, and the entire inflorescence falls on a single unit. Okay, so या कॅटकिन टाइप मध्ये कसं असतं, जे काही स्पाइक असतो हा युनिसेक्शुअल असतो, त्यामध्ये एक सिंगल सेक्स हा प्रेझेंट असतो. सो इन विच पर्टिक्युलर जे काही फ्लॉवर्स असतात हे खुले एकदम मोके फ्लॉवर्स, ससल फ्लॉवर्स आर अटॅच विथ दिस पेडुंकल आणि एकमेकांबरोबर हे अटॅच असतात. सो एंटायर इन्फ्लोरेसन्स हा एक सिंगल युनिट तयार झालेला असतो, त्याला म्हणतो आपण कॅटकिन टाइप. नंतर कॉरिम. सो कॉरिम अ फ्लॅट टॉप क्लस्टर, एकदम टॉपला क्लस्टर हा एकदम फ्लॅट असतो, where the main axis is elongated and the individual pedicels are unequal in length and in a candy tuft. म्हणजे चॉकलेट सारखं. ओके. वरती पूर्णपणे सपाट असतो आणि पूर्णपणे सगळं जे काय इंडिव्हिज्युअल पेडिसेल्स असतात वेगवेगळ्या लेंथ वरती एकदम कॉम्पॅक्ट नेचर झालेलं असतं, त्याला म्हणतो आपण कोरियम साईज. नंतर हेड. सो वेअर द ऍक्सिस इज शॉर्ट and the individual flowers are sessile and producing a compact inflorescence as in red clover. ओके. सो ह्यामध्ये जो ऍक्सिस आहे एकदम शॉर्ट झालेला असतो, म्हणजे ब्रॅकला अटॅच झालेला जो काय ऍक्सिस असतो एकदम शॉर्ट असतो, एकदम लिफ्टला तो इंटॅक्ट असतो, लिफ्टच्या जवळच तो असतो. ओके. त्याला आपण म्हणतो हेड. जे फ्लॉवर्स असतात एकदम ससायला असतात, म्हणजे खुल्ले. ससायल म्हणजे खुल्ले, कॉम्पॅक्ट म्हणजे एकदम आकसलेले, म्हणजे एकदम टाईट असलेले फ्लॉवर्स, त्याला कॉम्पॅक्ट म्हणतो. ससायल म्हणजे एकदम लूज मध्ये जे फ्लॉवर अरेंजमेंट असतं त्याला आपण म्हणतो ससायल. ओके. नंतर अंबेल इन्फ्लोरेसन्स असा असतो वेअर द ऍक्सिस इज शॉर्ट but the individual flowers are on the pedicels of about the same length, or where each primary branch of the umbel-like cluster itself bears an umbel, or that the whole inflorescence is a compound umbel. So head आणि umbel मध्ये चेंज हे कॉरम आणि अंबेल मध्ये डिफरन्स काय, तर कॉरम मध्ये जे काय वेगवेगळे पेडिकल असतात किंवा पेडिसेल्स असतात हे वेगवेगळ्या लेंथला असतात कॉरम मध्ये, पण आंबेल मध्ये काय असतात तर ते इक्वल लेंथला असतात. ओके. आणि जो काय ऍक्सिस असतो तो शॉर्ट झालेला असतो, जो ब्रॅकला अटॅच असतो. सो इंडिव्हिज्युअल फ्लॉवर्स जे काय असतात त्यांची जी काय पेडिसेल असते ती एकसारखी लेंथ असते. ओके. तर त्याला आपण म्हणतो अंबेल टाइपचा इन्फ्लोरेसन्स. सो डिफरंट टाइप्स ऑफ इन्फ्लोरेसन्स जे काय आहेत त्यामध्ये पर्टिक्युलरली रेसिमी टाइपचा असतो इन्फ्लोरेसन्स, नंतर स्पाइक टाइपचा, नंतर कॅटकिन, कॉरिम, हेड आणि अंबेल. तुम्हाला ह्या एक्सरसाइज मध्ये जे काय आहे ते फ्लॉवरचे स्ट्रक्चर हे ड्रॉ करायचे, सेल्फ आणि जे दिलेलं आहे
सेल्फ पॉलिनेटिव्ह क्रॉप्स मध्ये कसं स्ट्रक्चर असतं ते करायचंय. ठीक आहे, एक 10 मिनिटं ब्रेक घेऊया. 10 मिनिटानंतर मी पुन्हा लेक्चर जे प्रॅक्टिकल आहे ते कंटिन्यू करतो. जरा मला प्रॉब्लेम येते